गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. नीरजाताई, मी मध्य प्रदेशचा आहे आणि ग्वाल्हेरचा आहे. असो, प्रथम श्रीजी तांबे आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मी मनापासून अत्यंत आभार मानतो आहे की भारा तांबे या ईश्वरीय कवित्वाचा आज तुम्ही तुमच्या कुटुंबातर्फे जो एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुमचे मी मनस्वी आभार मानतो. आपल्या पूर्वजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत मोठी गोष्ट असते आणि कृतज्ञता हा अत्यंत सर्वात मोठा सद्गुण आहे आणि तो आपल्याकडे आहे आणि तो सर्वांच्यात असावा अशी एक इच्छा मी प्रदर्शित करतो. निलिमाताईंनी आज समग्र भारा तांबे आपल्या शब्दातून तुमच्या पुढे व्यक्त केलेले आहेत. भारा तांबे म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व, सर्वसामान्याला भारावून टाकणारे व्यक्तिमत्व. आणि आज त्यांच्याबद्दल आपल्या विदुषी निलिमाताई गुंडी बोलल्या नंतर मी काय बोलावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. काय आहे माझ्यासमोर आज माझ्या इथं आल्यानंतर मी समोर सभागृह जेव्हा पाहिलं आणि तिथले चेहरे जेव्हा न्याहाळले तेव्हा मला वाटलं ही माणसं किती आपल्या जवळची आहेत आणि त्यातही आज माझा सातारचा माझ्या बरोबर माझ्या लहानपणापासून शिकत असलेला माझा मित्र सुधीर बोकील आज या कार्यक्रमात उपस्थित. सुधीर जरा उभं राहील. भारा तांबेंना आम्ही पाहिलं नाही, जसं तुम्ही म्हणला तसं आम्ही पाहिलं नाही, पण काय योगायोग आहेत पहा. माझी आई जी आहे ही 1942ची SSC झालेली विद्यार्थी, सेवा सदन मध्ये ती शिकली आणि ती घरात असल्या कारणानं घरामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या चारही भाषा रांगत होत्या, उकत होत्या. काही अडलं आईला विचारलं ती कुठल्याही भाषेत काय असेल त्याचा अर्थ समजून सांगायचा हे माझं भाग्य. मी कवितांच्या विषयी जास्त बोलणार नाही, पण मला जी अनुभूती आली त्या अनुभूतीबद्दल मी तुमच्याशी सगळ्यांची चर्चा करणार आहे आणि थांबणार आहे. त्याचं कारण असं आहे, सुधीरला माहिती की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आमच्या शाळेची एक प्रथा होती की प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांनी दरमहा एक हस्तलिखित लिहायचं बाबाजी आणि सुंदर सुवाच्य हस्ताक्षरामध्ये ते हस्तलिखित आम्ही मुलं लिहित असो. आणि वर्षानंतर नियतकालिक जेव्हा निघत असे त्या नियतकालिकाच्या प्रकाशनासाठी पावी खांडेकर सरांनी मला माझा लेख मागितला की अरे तू एक लेख लिहून दे नियतकालिकासाठी. मी सध्या बुक बाइंडर आहे, मुळामध्ये मी बुक बाइंडर असल्यामुळे मी किती पुस्तकं बाइंडिंग केली. मी मुद्रक प्रकाशक असला आणि आतापर्यंत मी 1600 पुस्तकं छापलेली प्रकाशित केली आहेत. तर 1963 सालची ही गोष्ट आहे. मी माझ्या आईकडे गेलो, मला म्हणलं की मला सरांनी निबंध लिहायला सांगितलेलं आहे. तर म्हणजे ठीक लिही ना. म्हणजे कसा लिहू? म्हणजे या फडताळ म्हणजे कपाट, जुनं कपाट. त्या जुन्या कपाटामध्ये काही पुस्तक आहेत. त्या पुस्तकातलं शिरीषजी कुठलंही एक पुस्तक काढ आणि वाच.
निलिमाताई, काय माझा भाग्ययोग आहे मला माहित नाही, मी त्या वयामध्ये फडतळात जाऊन जे पुस्तक काढलं ते पुस्तक होतं भारा तांबे एक अध्ययन. याला काय म्हणायचं? तुम्ही पाहिलं नाही आजोबांना, मी तर पाहिलं नाही. ऋणानुबंध केव्हाचे कुठले दैवी असतात, ते दैवी असतात, ते अशा प्रकारचे ऋणानुबंध असतात. फडतळाला मी हात लावून माझ्या हातात येणारं पुस्तक हे भारा तांबे एक अध्ययन होतं. ते माझ्या संग्रही आहे. आपला फोन झाल्यानंतर मी ते हुडकण्याचा प्रयत्न केला पण मला सापडलं नाही. कदाचित म्हणजे सातारच्या बंगल्यामध्ये असण्याची शक्यता आहे. असं तर ऋणानुबंध कसे दुर्गोच्चर होत जातात त्याचंही उदाहरण आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी, ज्याला पळभर म्हणतील हाय हाय. ठाकूरदास पूर्वी म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा शिक्षणामध्ये त्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते, मुख्याध्यापक असत, त्यांना वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी 1 तास आठवड्यातनं खेळण्याची कंपल्शन होती. आणि त्यामुळे आमचे प्राचार्य दासी देसाई जे होते, दासी देसाई सर्वार्थानं अत्यंत देखणं असं व्यक्तिमत्व. आणि योगायोगाने ते आम्हाला शिकवायला आले आणि त्यांनी सुरुवात केली, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जात राहिले